जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतत् विजानीयाम त्वमादो प्रोक्तवान नीती। आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंध होडा। आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्या जोडी थोरावी माते। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये पवित्र असलेल्या इंद्रायणी मातेच्या तीरावरती बाबांच्या सानिध्यामध्ये क्रमशः चौथ्या अध्यायाचं चिंतन आपण या ठिकाणी पाहत आहोत। या अध्यायाचं नाव आहे मोक्षकर्म संन्यास योग। याचा विचार आपण विस्तारपूर्वक ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीच्या आधाराने या ठिकाणी करत आहोत। आतापर्यंत पाहिलेला विषय ज्ञानोबा यांनी श्रोत्यांना त्यांचे मन एकाग्र करण्याकरता केलेला प्रस्तावना, संजयानी अर्जुनाच्या केलेल्या भाग्याचं वर्णन आणि परमात्म्याने हे ज्ञान अर्जुनाला जे प्रतिपादन केलं, या ज्ञानाची जी परंपरा आहे ही परंपरा कशी आली, मध्यंतरी ही कशी लुप्त झाली आणि तीच परंपरा भगवंत अर्जुनाला सांगतात की ती मीही तुला सांगत आहे। हा जो योग आहे हा पहिल्यांदाच मी तुला सांगतो असं मात्र नाही। हा योग हे ज्ञान मी पूर्वी सूर्याला सांगितलं होतं, सूर्याने ते मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकुला सांगितलं आणि मध्यंतरी ही ज्ञानाची परंपरा कधी लुप्त झाली हे मात्र सांगता येत नाही। ही ज्ञानाची परंपरा लुप्त झाली परमात्म्याने फक्त एवढंच सांगितलं, पण का लुप्त झाली त्याची कारण परंपरा परमात्म्याने मात्र सांगितली नाही। पण ज्ञानोबा याच्यावरती वार्तिक करत असताना सांगतात की ही ज्ञानाची परंपरा का लुप्त झाली। जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा। ज्ञानोबा सांगतात व्यक्तीच्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला काम, निर्माण झालेली देहासक्ती आणि विषयाची तीव्र इच्छा आणि विषयालाच परमावधी हेच सर्वात श्रेष्ठ सुख आहे, जन्मच याच्याकरता झालेला आहे अशी त्यांची बुद्धी विपरीत झाली। पाहेपा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडुनिया इंद्रिय ग्रामीची राजबिंदी अहम ममतीची या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवून या। ज्याच्याकरता या देहाला प्राप्त आले मने नरदेह किमीर्थ निर्मिला, ज्याच्याकरता आले तो विषयच तो उद्देशच मात्र हरपून गेले आणि नको त्या विषयाच्या नादाला लागून संपूर्ण जीवन मात्र बर्बाद झालं। आणि एकदा स्वरूपापासून बुद्धी लचकली आणि विपरीत एकदा बुद्धी झाली की मग तिचं पतन कुठपर्यंत जातं हे मात्र सांगता येत नाही। ती विपरीत एकदा निश्चय झाला की मनुष्याचा सगळा निश्चय हा विपरीत दिशेने मार्गाने निघून जातो आणि मग सर्वात श्रेष्ठ असणारं आत्मसुख, ते आत्मसुखाला मात्र आता ते सुख मानत नाही। ती बुद्धी जी आहे त्या आत्म्याला सुखस्वरूप आता मानायला तयार होत नाही। विषय सुखची परमावधी, विषयाचंच परमश्रेष्ठ सुख आहे असा मात्र तो निश्चयात्मक भ्रमामध्ये जातो आणि मग अंतकरणामध्ये मोह उत्पन्न होतो। नेनो कैसा मोह वाढिन्नला तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला म्हणून योग हा लोपला लोकी ये। परमात्म्याने 4 कारणं सांगितलेली दिसतात। पहिलं कामासक्ती, दुसरं देहाविषयी आदर, तिसरा विषयाविषयी सुखत्व बुद्धी आणि चौथा अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला मोह। या 4 कारणामुळे ज्ञानोबा सांगतात की हा योग जो आहे हा नष्ट झाला। मग ज्या लोकांची आता बहिर्मुख बुद्धी झाली अशा लोकांना हे ज्ञान सांगून उपयोग होत नाही किंवा अशा लोकांच्या अंतकरणामध्ये या ज्ञानाविषयी पूज्यत्व बुद्धी होत नाही। उलट ज्यांच्या अंतकरणामध्ये या ज्ञानाविषयी पूज्यत्व बुद्धी आहे याचं ते अनुसरण करतात, अशा महात्म्याची हे लोक निंदा करू लागतात। म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते पतंगादी पिया लिंगन तेथ त्याशी अचूक मरण। तेवी विषयाचरण आत्मघातापुढे ज्ञानोबाऱ्यांनी तिथं तो विषय केलेला आहे। म्हणजे या लोकांना त्या ज्ञानाची चर्चा तर आवडतच नाही, याच्यात नवल नाही, पण या ज्ञानाचा अनुष्ठान करणारे, या मार्गाची जोपासना करणारे, तसं जीवन जगणारे लोकसुद्धा त्यांना आवडत नाहीत। मग ज्ञानोबा म्हणले अशी जी बहिर्मुख ज्यांची बुद्धी झालेली आहे अशा लोकांना हे ज्ञान सांगून उपयोग होत नाही किंवा त्यांच्या अंतकरणामध्ये या ज्ञानाविषयी आवड उत्पन्न होत नाही। जसं दिगंबर लोकांना वस्त्राविषयी आवड किंवा आसक्ती प्रेम उत्पन्न होणे शक्यच नाही। कोल्हा आहे त्या कोल्ह्याला चंद्राविषयी प्रेम उत्पन्न होणं शक्य नाही। जो जात्यंध आहे त्याला त्या सूर्याची किंमत कळणं काही शक्य नाही, त्याला ती कळूच शकत नाही। तसं या लोकांना या ज्ञानाची किंमत मात्र काही कळणार नाही। ज्ञानोबा म्हणले ज्यांना विवेक आणि वैराग्य
हे माहीतच नाही, त्यांना या लोकांना या ज्ञानाची गरिमा काय कळणार. जे तैशी वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मध्ये ईश्वराते. ज्यांच्या अंतकरणामध्ये वैराग्य नाही आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये विवेक नाही, असे मूर्ख लोक मला कसं काय प्राप्त होतील, अर्थात ते प्राप्त होणार नाहीत. ज्ञानोबराय म्हणले हे जाऊ दे, मध्यंतरी हा जो योग लुप्त झाला होता ना, तोच योग मी तुला या ठिकाणी सांगत आहे. तुलाच का सांगत आहे, कारण तू माझा भक्त आहेस, तू माझा सखा आहेस, म्हणून हा अविनाशी असणारा हा योग, पवित्र असणारा हा योग मी तुला या ठिकाणी सांगत आहे. तुझ्यावरती माझं प्रेम आहे, तू नित्य माझ्या संगतीमध्ये राहतो, तू भक्तीचा जिव्हाळा आहेस, चैतन्याची चित्काळा आहेस, मैत्रीला चित्काळा प्राप्त झाला आणि भक्तीचा जिव्हाळा आहे, प्रेमाचा पुतळा आहे, अनुषंगाचा ठाव आहे. म्हणून तुझ्यापासून आता हे काही लपून ठेवावं असं मला वाटत नाही. परंतु प्रस्तुत प्रसंग मात्र तसा उपस्थित नाही ना. मान्य आहे, मी तुमच्या प्रेमास पात्र आहे, तुमच्या भक्तीचा जिव्हाळा आहे, मैत्रीची चित्काळा आहे, सगळे निकष माझ्या ठिकाणी आहेत. कदाचित अर्जुन असा वाटेल, परंतु हा प्रसंग तो नाही ना. प्रसंग कोणता आहे, कुरुक्षेत्रावरती, ज्या ठिकाणी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा आहे. समोर कौरव आहेत, इकडनं पांडव आहेत, 18 अक्षौहिणी सैन्य त्या ठिकाणी जमलेलं आहे आणि परस्परामध्ये बाणसुद्धा चालू झालेले आहेत. परस्परा एकूण एकावरती बाणसुद्धा ते सोडत आहेत आणि रणकोल्हार त्या ठिकाणी चालू आहेत. आवेश बिजात राहती विसनेले हका देती, एकमेका ते म्हणते सावध रे सावध, भेरी निशान मांदळ, शंख कहाळा भोंगळ आणि भयासून रणकोल्हाळ सुबटांचे, असा प्रसंग त्या ठिकाणी चालू आहे. एकूण एकाला आवाज देतात, आवेशामध्ये दंड ठोपटतात, मांड्या ठोपटतात, गदावरती गदा आदळून त्याचा मोठा नाद होत आहे, शस्त्रावरती शस्त्राचं घर्षण होऊन त्याचाही मोठा नाद होत आहे. त्या ठिकाणी नगारे, रणवाद्य, भेरी, निशान, अनेक प्रकारचे वाद्य त्या ठिकाणी वाजत आहेत. आणि अशा त्या कर्कश वातावरणामध्ये युद्धाच्या प्रसंगामध्ये परमात्मा अर्जुनाला हे सांगण्याकरता प्रवृत्त झालेत. पण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जरी करता असा प्रसंग असला, श्रवण करण्याकरता परिस्थिती अनुकूल नसली, तरीसुद्धा मात्र तू सर्व एकाग्र कान करून हा विषय तू ऐक. आता इंद्रिय जात आघावे, तेही श्रवणाचे घरी घावे, मग संवाद सुख भोगावे गीता के. आता मी जी तुला हा लोपलेला योग परत प्रतिपादन करत आहे, सांगत आहे ना, तर आता तू या योद्ध्यांकडे, या वाद्यांकडे, या प्राण्यांकडे, या नादाकडे लक्ष न देता जे मी सांगत आहे याच्याकडे तू एकाग्र लक्ष करून ऐक. आणि असं म्हटल्याबरोबर अर्जुनसुद्धा एकाग्रतेने तो ऐकतच होता, कारण परमात्मा पुढे त्याची स्तुती करतच आहेत. म्हणे परिष्ण्याच्या राया, ऐके बापा धनंजया. परिष्ण्याचा राजा अर्जुन आहे, प्रज्ञा पृथ्वीचा रावो असा तो अर्जुन आहे. काय उजवली आज वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडलाशी. अनेक प्रकारे परमात्म्याने अर्जुनाच्या श्रवणाचं वर्णन केलेले, स्तुती केलेली. अर्जुन कसं श्रवण करत होता. हा अगस्तीची परी दुसरा म्हणून घोट श्रीकृष्ण उक्ती सागरा, हा अगस्तीचं परी दुसरा म्हणून घोट भरोप आहे एक सरा अवघेयाचा. परमात्मा म्हणतात, अर्जुना तू लक्षपूर्वक ऐक. आणि अर्जुन ऐकतच होता. अर्जुनाची प्रशंसा परमात्म्याने केलेली आहे आणि अर्जुनाने परमात्म्याने हे सांगितलेलं ज्ञान इत्तमभूत जशास तसं श्रवण केलं. आणि नुसतं श्रवण केलं नाही तर पूर्वपर अनुसंधान देखील त्याचं आहे. परमात्म्याने पाठीमागं काय सांगितलं आहे, आता काय सांगत आहे, आणि एकाग्र अवधान असल्यामुळे परमात्मा पुढेही काय सांगणार आहेत ही कदाचित त्याच्या अंतकरणामध्ये भाव उत्पन्न होतच असतील. कारण ज्ञानोबाऱ्या म्हणतात ना की श्रोता जर एकाग्रपूर्वक ऐकत असेल तर वक्त्याला पुढे काय सांगायचं हे अगोदरच त्याच्या अंतकरणामध्ये भाव आविष्कृत होतो. फक्त शब्दाची अभिव्यक्ती होण्याची मात्र शिल्लक राहते. तसं अर्जुन हा एकाग्रतेने ऐकत आहे. अर्जुनाने ऐकलं देखील आणि पाठीमागं परमात्म्याने सांगितले ना, हा योग जो आहे मी विवस्वताला सांगितला, मध्यंतरी लोप झाला, या प्रश्नावरती, या परमात्म्याच्या विधानावरती अर्जुन आता या ठिकाणी शंका करतो. वास्तविक पाहता परमात्म्याने 27 नंबरच्या ओळीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं की अर्जुना, तोच हा आजी आता, तोच म्हणजे जो मी सूर्याला सांगितला तोच योग कुंती सुता मी तुला सांगत आहे. पण तत्वता भ्रांती न करी, तेच तत्व मी तुला सांगितलंय. तू आता याच्यावरती शंका करू नको, याच्यावरती तू कुठल्याही प्रकारचा संशय घेऊ नको. यावरती शंका नेघा न पुसा, याच्यावरती तो संशय घेऊ नको. परंतु ही जीवाची बुद्धी असते, जीवाचा स्वभाव असतो संशय मात्र घेणं. जरी करता वाटलं हे गुरु ब्रह्मस्वरूप आहेत, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असते बुद्धी, परंतु ती श्रद्धेने असते, प्रत्यक्ष मात्र तिची अनुभूती नसते ना. म्हणून कधी कधी त्यांच्या व्यवहारावरून अंतकरणामध्ये हे खरंच ब्रह्मस्वरूप आहेत का अशी संशय शंका येऊ शकते. सर्वसामान्याचं सोडून द्या, योग पुरुष म्हणून ज्याची स्वामी विवेकानंदाची गणना केली जाते, असे स्वामी विवेकानंदाचं सुद्धा तसंच झालं. ज्यावेळेला त्यांच्या सहवासात राहत असताना ते रामकृष्ण कायम सांगायचे की जे तो रामकृष्ण तोच हा रामकृष्ण.
आणि शेवटी ज्या वेळेला शेवटच्या अवस्थेमध्ये असताना त्यांना त्या शरीर सोडत असताना कॅन्सरमुळे भरपूर त्रास व्हायला लागला, वेदना व्हायला लागला. त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये असा प्रश्न उत्पन्न झाला, आता जर यांनी सांगितलं की ते रामकृष्ण जे आहेत तोच मी आहे, तर मग आपण मान्य करू. वास्तविक पाहता आयुष्यभर ज्यांच्या पायापाशी राहिले, चिंतन केलं, अनेक प्रकारचे अनुभवसुद्धा आले, तरीसुद्धा शेवटपर्यंत मात्र शंका होतीच. तशा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये होतं, परमात्म्याविषयी शंका होती की हा परमात्मा आहे, आईने सांगितले कुंतीने हा परमात्मा आहे, हा परमात्मा भक्ताकरता हा साकार झालेला आहे, आईच्या मुखातून ऐकलेला आहे म्हणून श्रद्धा आहे, श्रद्धेला कमतरता नाही आहे. परंतु जो परमात्मा सांगत आहे ना त्याच्यावरती पाहिजे तेवढा मात्र अर्जुनाचा विश्वास बसत नाही. म्हणून अर्जुन स्वभावानुरूप जीवाच्या अनुकूल असणारी शंका या ठिकाणी भगवंताच्या विधानावरती करतो. आणि अर्जुन म्हणतो अपरम भवतो जन्म, हे देवा तुमचा जन्म तर अपरम म्हणजे आताच आहे, आणि विवस्वतः जन्म परम, विवस्वतः म्हणजे विवस्वान सूर्य, त्याचा जन्म जो आहे हा पूर्वीचा आहे. मग कथम एतद त्वम आदौ प्रोक्तवानिती, तू अगोदर हे सूर्याला सांगितलेलं आहे, कथम एतत् विजानीयाम, हे आम्ही कसं काय बरं मानावं. अर्जुन म्हणतो देवा हे जे तत्त्वज्ञान आहे, हे तत्त्वज्ञान तू सूर्याला सांगितलं हे आम्ही कसं काय मानावं, कारण तुझाचा जन्म जो आहे तो आत्ता झालेला तुझा जन्म आहे, आणि सूर्याचा जन्म कधी आहे हे मात्र सांगता येत नाही. आणि तू म्हणतो की मी हे ज्ञान सूर्याला सांगितलं, हे मात्र बुद्धीला पटत नाही, हे कसं काय आहे हे मला कळेल असं तू सांग. ज्ञानोबा याच्यावरती भाष्य करतात. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुली याचा स्नेहो करी, येत विस्मयो काय अवधारी कृपानिधी. कृपानिधी हे विशेषण दिलेलं आहे भगवंताचं, कारण आता परमात्म्याकडून हे जाणून घ्यायचं आहे ना, म्हणून कृपा करून ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. कृपा झाली तरच ज्ञान प्राप्त होतं, एरवी मात्र ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून परमात्म्याला ज्ञानोबा कृपानिधी, कृपेचा सागर, अकारण करुणावरून आलय, असा परमात्म्याला हे विशेषण दिलेलं आहे. परमात्मा हा कृपेचा निधी आहे. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, अर्जुन परमात्म्याला श्रीहरीला, श्री म्हणजे लक्ष्मी आणि त्या लक्ष्मीचं चित्त हरण करणारा असा भगवान श्रीकृष्ण, त्या भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणाला माय आपुलियाचा स्नेह करी, माय म्हणजे आई, आपुलियाचा म्हणजे आपल्या मुलाचा, स्नेह करी म्हणजे आपल्या मुलावरती आई प्रेम करते, स्नेह करते. परंतु आपल्या मुलावरती त्या आईचं प्रेम आहे, स्नेह आहे. येथं विस्मय काय अवधारी, याच्यामध्ये विस्मय म्हणजे याच्यामध्ये काय आश्चर्य आहे. आई आपल्या मुलावरती प्रेम करते, त्याच्यावरती स्नेह करते, त्याच्यावरती जीव ओवाळून टाकते, त्याला जीव लावते, याच्यामध्ये आश्चर्य मात्र काही नाही. कृपानिधी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आश्चर्य नाही. कारण का म्हणतो अर्जुन असा, आई आपल्या मुलावरती प्रेम करते, त्याच्यामध्ये आश्चर्य करण्याचे काहीच कारण नाही. असं का म्हणतो, कारण आई जे मुलावरती प्रेम करत असते ना, त्या प्रेम करण्यातून त्या मुलाचं सोडून द्या पण हिलाच प्रेम, हिचाच आनंद द्विगुणित होत असतो. ज्ञानोबा म्हणतात ना, जैसे बाळकाले विजेलेने तया शृंगारा बाळ काय जाणे, ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊलीये दिठी किंवा जननीये दिठी. ती जो आई असते सकाळी उठते, त्या मुलाला आंघोळ घालते, त्याला चांगले कपडे वगैरे घालते, त्याचा गंध वगैरे लावते आणि त्याच्याकडे पाहते, त्याला वाटतं वा आणि आनंद घेते. पण त्याला आंघोळ घातली काय न घातली काय त्याच्याहून त्याला काही घेणे देणं नसतं. पण त्याचा शृंगार करणं, त्याला जीव लावणं, त्याच्यावरती प्रेम करणं, याच्यामध्ये आईचं प्रेम असतं हे दुप्पट होतं, तिचंच तिला प्रेम उत्पन्न होत असतं. तसा अर्जुन म्हणतो देवा आई आपल्या मुलावरती प्रेम करते, याच्यामध्ये विस्मय म्हणजे याच्यात आश्चर्य मानण्याची काही गोष्ट नाही. पुढे ज्ञानोबा सांगतात, देवा तू कसा आहेस, तू संसार श्रांताची सावली, अनाथा जीवाची माऊली, आमोते किर प्रसवली तुझीच कृपा. देवा तू कसा आहेस, संसार श्रांताची सावली. संसार श्रांत म्हणजे संसारातून, या संसाररूपी मार्गातून मार्गक्रमण करत असताना श्रांत झालेले म्हणजे तप्त झालेले, दुःखी झालेले जीव आहेत, त्या जीवांची तू सावली आहेस, त्यांना विसावा घेण्याकरता तू सावली झालेला आहेस. जसं 18व्या अध्यायामध्ये पुढे ज्ञानोबारांनी सांगितलं की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसावया. ही जी गीता आहे, ही गीता, या गीतेच्या श्लोकातील प्रत्येक अक्षर हीच कुणी एक वेली, आणि गीता हा मांडव, त्या मांडवावरती ही वेली गेली आणि तिचा थंडगार असणारा सावली, शीतल असणारी छाया, ही संसार जे श्रमिक झालेले आहेत त्यांना विसावण्याकरता ती सावली ज्ञानोबाऱ्यांनी पुढे केली. पण इथं ज्ञानोबाऱ्या सांगतात की देवा तुझी ही जी सावली आहे ही कशी आहे, संसारातून म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मोजन्मोनी मरती,
9 मास म्हणजे 9 महिने आईच्या उदरामध्ये त्या ठिकाणी तप्त होतात, क्लेश होतात. म्हणजे जन्माच्या प्रसंगीही दुःख आणि मृत्यूच्या प्रसंगीही दुःख, आणि मध्यंतरी जन्म आणि मृत्यू आला नाही त्या काळा मध्यंतरी तरी सुख आहे का? नाही, मध्यंतरी मात्र दुःखच आहे. कारण देहाचं तादात्म्य असतं. देहाचं तादात्म्य नसेल तर मग मात्र सुख आहे, पण देहाचा अहंकार देहाचं तादात्म्य असेल तर मात्र दुःखच दुःख आहे. किंबहुना सहजे सुख दुःख तैची शेविजे, देहजळी होई जे मासुळी जे. देहाचा अहंकार धारण करतो म्हणून दुःखच होतं, आणि देहाचा अहंकार धारण केला की देहाला होणारं दुःख हे मलाच झालं की काय असं तो मानू लागतो. मग देहाला होणारे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक हे जे ताप आहेत त्या तापाने तो श्रमित होतो, म्हणजे दुःखी होतो, कष्टी होतो. आणि अशा या संसार जन्ममृत्यूरूपी या संसारामध्ये मार्गक्रमण करत असताना, या संसाराचं क्रमण करत असताना अत्यंत त्याला क्लेश होतात, त्याला दुःख होतं, त्याला कष्ट होतं. आणि अशा कष्टी जीवांना, अशा दुःखित जीवांना विसावा घेण्याकरता देवा तू कशी आहेस? सावली आहेस. सावली झालेला आहे. सावलीला बसल्याच्या नंतर माणसाच्या मनुष्याच्या श्रमाचा परिहार होतो. तसं भगवंताच्या सावलीला आपण ज्या वेळेला बसलो त्याच वेळेला आपल्या श्रमाचा परिहार होऊ शकतो. आणि परमात्म्याला सोडून जर इतरत्र कुठे व्यक्ती जर सावलीची अपेक्षा करेल तर मग त्याची अवस्था कशी होणार माहिती आहे का? त्या वाळवंटात एक साप होता, ज्ञानोबराय म्हणले. तो उंदराने पाहिला आणि तो सावली शोधत होता इकडे तिकडे. ते सावली शोधत असताना त्याला त्या सापाच्या फणीची सावली दिसली आणि त्याच्या खाली तो गेला. आणि ती सावलीला तो भरायला, मग तो म्हणला वा 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 किती सुंदर मस्त गार सावली आहे. आता ज्ञानोबराय म्हणे ती शीतल होईल की तुली मुशकासे. ते किती वेळ त्याला थंडी देणार आहे, किती वेळ त्याला ती शीतल होणार आहे. म्हणजे परमात्म्याचा एक आश्रय सोडून व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी विसाव्याकरता जातो, जीव विसावयाची या चाडा सैंग धावा धाव करीत असे बापुडा 11व्या अध्यायामध्ये अर्जुन सांगतो, देवा तुला सोडून जिथे जिथे देव हा जीव विसावण्याची इच्छा करत आहे तिथं तिथं मात्र याला तापाचे चटकेच बसत आहेत. म्हणजे विसावयाचं जर कुठं असेल तर हे एकमेव फक्त ठिकाण परमात्म्याचेच ठिकाण आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात किंवा अर्जुन म्हणतो, देवा तू संसार श्रांताची सावली. आणि या जगामध्ये व्यक्तीला 2च ठिकाणी शीतलता प्राप्त होऊ शकते. एक आहे ती भगवंताच्या छायेखाली आणि दुसरी आहे सद्गुरूच्या छायेखाली. म्हणून 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय सांगतात, तुझी तुझी या दिठी वेयाची वेले साशिनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोनी लोळे श्रांत जिमी. व्यक्तीला 2च ठिकाणी शीतलता शांती प्रदान होऊ शकते. ते म्हणजे एक आहे भगवंताचा आश्रय आणि दुसरा आहे गुरूंचा आश्रय. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की तुझी या दिठी वेयाची ओले, तुमच्या दृष्टीच्या ओलाव्यामध्ये काय झालं? प्रसन्नतेचे मळे सासिनले, प्रसन्नता, शांती, शीतलता याचे मळेच्या मळे उगवले. आणि हे मला कळल्यामुळे या संसारामध्ये श्रांत झालेला मी ही दी सावली न संडी, मी तुमची ही सावली सोडणार नाही. म्हणजे जीवाला शांत होण्याकरता 2च ठिकाणं आहेत, एक संत श्रीगुरु आणि दुसरा म्हणजे परमात्मा. म्हणून अर्जुन सांगतो, देवा तू संसार श्रांताची सावली, संसाराच्या दुःखाने संतप्त झालेल्या जीवांना श्रमाचा परिहार करण्याकरता तू एकमेव सावली या ठिकाणी प्राप्त झालेला आहेस. अनाथा जीवांची माऊली, जी अनाथ जीव आहेत त्यांची तू माऊली आहे. अनाथ म्हणजे ज्यांचे आईवडील मेले असे अनाथ या ठिकाणी घ्यायचे नाही. जे हे अनाथ म्हणजे ज्यांनी अन्य आश्रयाचा त्याग केला आणि केवळ फक्त परमात्म्यालाच एकमेव आपल्या जीवनाचा उद्देश मानलं असे जे अनाथ आहेत. अन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता, असे जे अनाथ झालेले आहेत अशा अनाथ जीवाची तू माऊली आहे. ज्ञानोबरायांनी या ठिकाणी परमात्म्याकरता माऊली हे विशेषण वापरलेलं आहे. ज्ञानोबरायांनी देवाकरता एक माऊली विशेषण वापरलं, दुसरं श्रुतीकरता एक माऊली विशेषण वापरलं बघा. अहितापासून काढुती हित देवुनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा, त्या ठिकाणी श्रुतीकरता एक माऊली शब्द आला. आणि तिसरा तो माऊली भेटे आत्मा, आत्म्याकरता देखील माऊली हा शब्द आणलेला आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की देवा तू कसा आहेस? जे अनाथ आहेत त्या अनाथ जीवांची तू माऊली आहे. आणि आमोते किर प्रसवली तुझीची कृपा, आणि आमच्यावर तर तुझी कृपा ही प्रसवलेलीच आहे. म्हणजे तुझी कृपा आमच्यावरती कायमस्वरूपाची आहे. परमात्माही सांगतात किंवा ज्ञानोबराही सांगतात की हा परमात्मा झाला वसुदेव देवकीपासून यशोदेने याचं पालन केलं आणि शेखी उपयोगी गेला पांडवासी. म्हणजे एवढी कृपा परमात्म्याची आहे की तो परमात्मा त्या पांडवाकरता वनातसुद्धा त्याच्या पाठीमागं मागं धावत आहे. राणीही प्रतिपाळू धावे, राणासुद्धा परमात्मा त्यांच्या पाठीमागं धावत होता. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा आमच्यावरती मात्र तुझी कृपाच आहे. याच्यामध्ये काही आश्चर्य नाही.
पहिलं उदाहरण दिलं ना, जशी आई आपल्या मुलावरती प्रेम करते त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही, तसं देवा तू माझ्यावरती कृपा करून हे ज्ञान मला सांगत आहे ना, याच्यामध्ये काहीच आश्चर्य नाही असं अर्जुन या ठिकाणी म्हणतो. म्हणजे परमात्मा म्हणले ना पाठीमागं की जे ज्ञान आईला सांगितलं नाही, वडिलाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पत्नीला सांगितलं नाही, ते ज्ञान गुह्य ठेवा अर्जुना, मी तुला सांगतो. का? तो माझ्या प्रेमाचा विषय आहेस म्हणून तुला मी सांगत आहे. पण अर्जुन म्हणतो बघा की जे ज्ञान परमात्म्याने कुणाला सांगितलं नाही, अर्जुनाला सांगितलं. पण अर्जुनाची धारणा कशी? अर्जुन म्हणतो देवा मला सांगायला लागला, याच्यात आश्चर्य काय आहे? जसं आई आपल्या मुलावरती प्रेम करते त्याच्यात आश्चर्य काही नाही, तसं हे ज्ञान तू मला सांगत आहेस याच्यात आश्चर्य काही नाही. आता ज्ञानोबराय म्हणले, ज्ञानोबरायला सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या प्रेमाचं भाग्याचं वर्णन करावं असं वाटतं. आणि अर्जुन म्हणतो देवा तुझे मला सांगण्यामध्ये काही आश्चर्य नाही. का? अर्जुन पुढे सांगतो देवा पागुळ एकादे विजे तरी जन्मोनी जो जारू साहिजे. हे बोल काय तुझे तुझ्याची पुढा. अर्जुन म्हणतो मला का आश्चर्य वाटत नाही? त्याचं उदाहरण अर्जुन सांगतो. देवा पांगुळ एकादे विजे, एखादा पांगुळ मुलगा म्हणजे जन्मजातच जो पांगळा आहे असं जर जन्माला आला तर मग आई काय करते? जन्मोनी जोजारू साहिजे, जन्मापासून तर मग आई हयात आहे तोपर्यंत किंवा तो मुलगा हयात आहे तोपर्यंत आई त्याचं सगळं सहन करते. हे असो जीवा देहाजीवाची पांती, अंगाजीवाची संपत्ती वेचून करी बाळकाची पांती, परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय किंवा न साहे माय. आई जी असते तिचा स्वभाव असतो, जन्मत असताना सुद्धा तिला कष्टच होतात आणि त्याला मुलाला जन्म देत असताना सुद्धा आणि त्याचं संगोपन करत असताना सुद्धा कष्टच होतात. एवढं ते दुःख देतं तरीसुद्धा, आणि ते पांगळं म्हणल्याच्या नंतर आयुष्यभर त्याचं दुःखच दुःख असतं सगळं, तरीसुद्धा आई त्याचं ते सगळं त्याने दिलेले क्लेश, त्याने दिलेलं दुःख, त्याने दिलेलं कष्ट जन्मवून जो जारो साहिजे, जन्म आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आई त्याचं ते सगळं सहन करते. देवा हे तुझं पुढं काय बोलू? हे तुझंच तुझ्यासमोर कसं काय बोलावं? म्हणजे अर्जुन म्हणतो देवा आम्ही पांगळे आहोत आणि आमचं हे तू सहन करत आहेस, मग हे तू आमचं सहन केलेलं तुझ्या पुढे कसं काय सांगावं? मग अर्जुन का पांगळा आहे का? नाही, पण पांगळा पंगूपणा त्याला प्राप्त झाला होता असं चिंतन आपल्याला करता येतं. वास्तविक पाहता पांडव हे पांगळे नाही आहेत, पण पांगळ्याचं उदाहरण दिलं. पांगळे पंगूपणा त्यांना हा भाव प्राप्त झाला होता. ज्या वेळेला कौरवांच्या सभेमध्ये द्रौपदीला आणलं आणि दुशासनाने तिच्या साडीवरती हात घातला, त्यावेळेला 5ही पांडव त्या ठिकाणी बसलेले आहेत. धर्म आहे, सगळे सर्व आहेत आणि एका क्षेत्रामधले निपुण आहेत. तरीसुद्धा अर्जुनाच्या मनात आला असतं तर सर्वांना त्या ठिकाणी तो हरू शकला असता. भीमाच्या मनात आला असतं तर एका गदात सर्वांचा त्याने नाश केला असता. परंतु असं असताना सुद्धा ते काही करू शकले नाहीत. म्हणजे पांगवपणाच त्यांना प्राप्त झाला होता का नाही? मग देवा अशा वेळेसुद्धा तुझी कृपा आमच्यावरती झाली का नाही? आमोते किर प्रसवली तुझीच कृपा, त्यावेळेस देखील तुझी कृपा आमच्यावरती झाली आणि आमचं राज्यालक्षण तू केलं. म्हणजे अर्जुन म्हणतो देवा तुझे ज्ञान आम्हाला सांगत आहेस ना, हे सांगत आहे याच्याविषयी मला कुठल्याही प्रकारचं आश्चर्य वाटत नाही. आई जसं आपल्या मुलावरती प्रेम करते त्याच्यात आश्चर्य काहीच नाही, तसं तू जसं हे मला ज्ञान सांगत आहे याच्याविषयी आश्चर्य करण्याची काही गरज नाही. परंतु हा विषय देवा राहू दे. आता मला जे विचारायचं आहे, ही भूमिका कशामुळे मी मांडली, कशाकरता ही भूमिका तयार केली? अर्जुन सांगतो आता पुशेन जे मी काही तेत निके चित्त देई, तेवीच देवे कोपावे ना काही बोलाये का. आता देवा मी जे काही पुशेन म्हणजे जे मी काही तुला विचारणार आहे ना, त्या माझ्या विचारण्याकडे निके चित्त दे, चांगलं मात्र लक्ष दे. म्हणजे परमात्मा अर्जुनाला म्हणतात देव अर्जुना तू मात्र हे लक्षपूर्वक ऐक, तू या गाजाबाजाकडे लक्ष देऊ नको, मी जे सांगतोय ते तू लक्षपूर्वक ऐक. आणि आता अर्जुन देवाला सांगतो देवा मी जे काही विचारणार आहे ना ते तू लक्षपूर्वक ऐक. हा याला म्हणतो तू लक्षपूर्वक ऐक आणि तो त्याला सांगतो तू लक्षपूर्वक ऐक. आता पुशेन जे काही मी विचारणार आहे तेथं निके चित्त देई, देवा माझ्या या बोलण्याकडे तू चांगलं लक्ष दे. म्हणजे माझा प्रश्न जर तुला कळला तर उत्तर देता येईल, कारण प्रश्नच नाही कळला तर उत्तर काय देणार ना. म्हणून जो मी काही प्रश्न करणार आहे विचारणार आहे तो प्रश्न मात्र माझा तू व्यवस्थित नीट समजून घे. पण हा प्रश्न विचारल्याच्या नंतर कदाचित तू रागवू नकोस, कारण त्याही काळामध्ये असतील काही प्रश्न विचारण्याच्या नंतर रागवणारे, नीट ऐकता आलं नाही का, कुठं वृत्ती गेली होती, एकदा सांगत असतो मी. म्हणून अर्जुन म्हणतो देवा तेवीची देवे कोपावे ना काही बोलाये का. मी जे बोलत आहे ना या माझ्या बोलण्यावरती तुम्ही मात्र रागवायचं नाही. मी जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाविषयी मात्र आता तुम्ही रागवायचं नाही. काय प्रश्न आहे? तरी मागील जे वार्ता तो सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. मागील जे वार्ता पाठीमागं जी तू वार्ता सांगितलीस ना की हे ज्ञान इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मुनिरुक्ष्वाकवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त. हे जे तू पाठीमागं मागील जे वार्ता सांगितली की हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं,
सूर्याने मनूला, म्हणून ईश्वाकुला, ही जी परंपरा तू जी सांगितली ही अनंता, हे भगवंता तुम्हाला ही सांगितली ती नावेक, ते क्षणभर मजचित्ता मानेची ना, माझ्या चित्ताला माझ्या बुद्धीला हे मान्य होत नाही. तुझी ही सांगितली परंपरा तिच्यावरती श्रद्धा बसवायला पाहिजे. ते म्हणतात ना, गुरुने सांगितलं जरी समोर डोंगर असला त्यांनी सांगितलं नाही ही नदी आहे तरीही मान्य करायची, एवढी श्रद्धा असायला पाहिजे. पण देवा काय करू, तुझे सांगितले ना त्याच्यावरती माझे मात्र विश्वास बसत नाही. क्षणभर माझ्या चित्ताला तू सांगितली ही गोष्ट, ही परंपरा मान्य मात्र होत नाही, मानेची ना. का मान्य होत नाही? जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, तरी त्वाची केवी पाही उपदेशीला. का मान्य होत नाही? कारण तो विवस्वत जो म्हटला जातो, जे नाम कारण तो विवस्वत, तो सूर्य म्हणून असा जो काही एक आहे, ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, असा या सूर्याचा जन्म केव्हा झाला वडिला ठाऊवे नाही. आपले जे वडील आहेत त्या वडिलांना देखील ठाऊक नाही, त्यांना देखील माहीत नाही की सूर्याचा नेमका जन्म कधी झाला, वडिलाला सांगता येत नाही. आणि तू म्हणतो मात्र मी त्याला उपदेश केला, तरी त्वाची केवी पाही उपदेशीला, ज्या सूर्याचा जन्म कधी झाला हे आपल्या वडिलाला माहिती नाही आणि त्या सूर्याला तू उपदेश केला असं म्हणतो, हे मात्र मला काही पटत नाही. त्वाची केवी पाही, त्वाच केव्हा त्या सूर्याला उपदेश केला, हे मात्र काय बुद्धीला पटत नाही. तो तरी ऐके जे बहुता काळाचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, मनोनी गा ये मातोचा विसंवादू. का हे पटत नाही? कारण तो तरी ऐके जे बहुता काळाचा, सूर्य कधीपासून आहे? बहुत काळापासून आहे, अनादी आहे प्रवाहाने. तो कधीपासून आहे, कधी त्याचा जन्म झाला हे मात्र सांगता येत नाही. बहुत काळाचा तो आहे. आणि तुझा जन्म, तू तव श्रीकृष्ण सापेचा, तू श्रीकृष्णा तुझा जन्म आता झाला मथुरेमध्ये, कारागृहामध्ये कंसाच्या, वसुदेव देवकीपासून तुझा जन्म आत्ता झाला. म्हणून देवा या सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा आहे, तो बहुत काळाचा आहे, आणि तुझा जन्म आता झालाय. म्हणून गा ये मातूचा विसंवादू. म्हणून देवा या तुझ्या सांगण्याविषयी, या मातूचा म्हणजे या गोष्टीविषयी विसंवाद, माझ्या अंतःकरणामध्ये संभ्रम निर्माण होत आहे, शंका निर्माण होत आहे. तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास बसत नाही, कारण तो तर पुष्कळ दिवसाचा आणि तू आत्ताचा, आणि तू म्हणतो की मी त्याला उपदेश केला, त्याचा जन्म कधी झाला वडिलाला माहिती नाही, तर तुझा जन्म आताचा तुला कसं काय माहिती, तू कधी त्याला उपदेश केला, म्हणून या गोष्टीवरती माझा विश्वास बसत नाही. हे अर्जुन बोलला खरं, पण अर्जुनाला देवाचं चरित्र सगळं माहिती आहे. देव हा काही सामान्य नाही आहे. अर्जुनाने आपल्या आईच्या मुखातून त्याचं संपूर्ण चरित्र ऐकलेलंच आहे. अर्जुन हे बोलला खरं, पण परत अर्जुन म्हणतो देवा तुला हे मी असं बोलतो याच्यामध्ये मात्र मी काही बोलतो याच्यावरती तो अगोदरच रागवायचं नाही असं अर्जुनाने सांगितलं होतं ना. म्हणून अर्जुन सांगतो देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची निजे, ही लटके केवी म्हणजे एकी हेला. पण देवा मला तर असं वाटतं बुवा की तुझा जन्म फार आताचा आहे, सूर्याचा जन्म फार पूर्वीचा आहे, त्याचा जन्म कधी झाला वडिलाला हे माहिती नाही, आणि तू म्हणतो की त्याला उपदेश केला. या तुझ्या बोलण्यावरती माझा विश्वास बसत नाही. परंतु देवा तुझं चरित्र जे आहे ना हे काही कुणाला सांगता येत नाही. तुझं चरित्र कसं आहे, चतुरातो शिरोमणी, तुझं चरित्र मात्र आतापर्यंत कुणालाही सांगता आलं नाही. तुझा जो पुत्र, देवाचाच पुत्र असणारा ब्रह्मदेव, त्याला जर त्याचं चरित्र कळलं नाही तर आमच्यासारख्या सामान्य लोकांना कुठून कळणार. म्हणून तो सांगतो देवा तुझे चरित्र आपण पया काही निजे, तुझं जे चरित्र आहे ना आम्हाला काही कळत नाही बाबा. परमात्माने सांगितलं ना पाठीमागे की परमात्म्याचं चरित्र कसं विचित्र आहे, पुढे 10व्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. वसुदेव देवकी स्तव जाहालो, कुमारीसाठी गोकुळी गेलो, तुम्ही विषयाई सकट पे आलो पूतनेते, नघडता बाळपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली, करीगिरी धरुणी उमानिली महेंद्र महिमा, कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासरुवासाठी लाविले विरंची सपिसे, प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे, महाधेंडे अवचटे लीळाची नाशिली. हे परमात्म्याचं संपूर्ण इतिहास पुढे त्याचं जीवनकार्य ज्ञानोबाऱ्या सांगतात, आणि हे त्यांनी आपल्या आईच्या मुखातून ऐकलेलंच आहे. म्हणून अर्जुन म्हणतो देवा तुझं हे जे चरित्र आहे ना सगळं विचित्रच आहे. जन्माला आला काय, गोकुळात आला काय, तिथं खोड्या केल्या काय, रिटासूर, कागासूर, बकासूर, धेनुकासूर, अनेक राक्षस मारले काय, कुणाला बुक्कीने मारलं, कुणाला हवेत उचलून दिलं, कुणाला आडवं फाडलं, कुणाला लात मारली, कसं कसं तू चरित्र करून दाखवलं. या चरित्रावरती संशय मात्र घेता येत नाही. तुझं चरित्र कुणालाच कळत नाही. ब्रह्मदेवाला कळलं नाही, त्याने तुझे वासरं चोरून नेले, त्याच्याकरता तू दुसरं स्वरूप धारण केलं सगळ्या वासरांचं त्यांचं, त्याला तुझं जर स्वरूप कळलं नाही तर आम्हाला काय कळणार आहे. म्हणून देवा तुझे चरित्र आपण काहीच नेनिजे, मला मात्र तुझं चरित्र काही कळत नाही. मग तू हे सूर्याला पाठीमागं सांगितलं होतं याच्यावरती तर माझ्या अंतःकरणामध्ये संशय उत्पन्न झाला. मग हे तू सांगितलेलं खोटं आहे असंही मात्र म्हणता येत नाही. ही लटके केवी म्हणजे एकी हेळा, तू हे सांगितलेली परंपरा
ही खोटी आहे असंही एक वेळेस म्हणता येत नाही आणि तुझं चरित्रही काही कळत नाही. म्हणून तर देवा परी हेची मातू आघवी मी परियेसे ऐसी सांगावी जे त्वाची तया रवी के बी उपदेशू केला. म्हणून अर्जुन म्हणतो देवा हेच मातू आघवी, ही जी गोष्ट आहे ना तू ते सूर्याला सांगितली, सूर्याने मनूला सांगितली. हा जो योग आहे या योगाविषयी ही गोष्ट इत्तमभूत आघवी मातू, ही संपूर्ण व्यवस्थित गोष्ट मी परियेसे म्हणजे मला कळेल, मला पटेल, माझा याच्यावरती विश्वास बसेल ऐशी सांगावी. असं तू मला सांग. नुसतंच एवढं नको सांगू की मी सूर्याला सांगितलं होता आणि सूर्याने मनूला सांगितलं आणि मध्यंतरी लोप झाला आणि माझं तुझ्यावर फारच प्रेम आहे म्हणून तुला सांगतो, असं नको सांगू. पण ही सगळी याच्यावरती माझा विश्वास बसेल, माझी बुद्धी ही मान्य करेल, माझ्या अंतकरणात याच्याविषयी शंका राहणार नाही, संशय राहणार नाही. मी परियेसे मला कळेल असं मात्र तू सांग. काय जे त्वाच तया रवी केवी उपदेशू केला, त्वा तया रवी त्या सूर्याला केवी केव्हा उपदेश केला, तू त्या सूर्याला केव्हा आणि कधी उपदेश केला हे मला कळेल अशा शब्दामध्ये तू सांग. असा अर्जुनाने भगवंताच्या प्रश्नावरती किंवा भगवंतांनी सांगितलेल्या परंपरेविषयी केलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं परमात्म्याने पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं उत्तर. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तानि सर्वाणि तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अर्जुन हे अर्जुना, तव तुझे, मे माझे, बहुनी जन्मानी व्यतीतानी पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत. तानी सर्वाणी अहम वेद त्या सर्वांना मात्र मी जाणतो. हे परंतप हे अर्जुना, त्वम न व्यथ तू मात्र हे जाणत नाहीस. परमात्मा सांगतात अर्जुना तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत. किती झाले सांगता मात्र येत नाही. पुष्कळ जन्म बहुनी पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत. पण त्या सर्व जन्माचं ज्ञान मला आहे. कारण परमात्मा कसा आहे, सर्वज्ञ आहे ना तो. कारण परमात्म्याची जी उपाधी आहे ही शुद्ध सत्वात्मक माया आहे आणि जीवाची जी उपाधी आहे ही मलिन सत्वात्मक अविद्या आहे. म्हणून जीव ज्यावेळेला मलिन सत्वात्मक मलिन अविद्येचा ज्यावेळेला अंगीकार करतो त्यावेळेला तो काय होतो, पराधीन होऊन जातो, तो मायेच्या अधीन होतो. पण परमात्मा काय करतो, त्या मायेला आपल्या ताब्यात ठेवतो. पंचदशीमध्ये सांगितलं ना की काय तामशात मायाबिंबो वशीकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वर. त्या मायेला आपल्या ताब्यामध्ये ठेवतो आणि म्हणून तो परमात्मा जो असतो हा सर्वज्ञ अशा प्रकारचा आहे. त्याला सर्व भूत भविष्य वर्तमान काळाचं त्याला ज्ञान आहे. म्हणून अर्जुन म्हणतो देवा की भगवान म्हणतात अर्जुना तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले, पण ताने सर्वांनी अहम वेद त्या सर्वांना मात्र मी जाणतो, पण तू मात्र जाणत नाहीस. ज्ञानोबर याच्यावर भाष्य करतात. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता तो विवस्व तुझे होता तै आम्ही नसो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझ. तव श्रीकृष्ण पंडुसुता म्हणे. त्यावेळेला अर्जुनाने केलेल्या या प्रश्नावरती अर्जुनाने विनंती केली की देवा तुम्ही जे हे सांगितलेलं आहे त्याच्यावरती माझा विश्वास बसत नाही, परंतु तुझं चरित्र जे पाठीमागचा जर विचार केला तर त्याच्याविषयी शंका मात्र घेता येत नाही. तुझं सगळं विचित्रच आहे म्हणून हे खोट आहे असंही म्हणता येत नाही. परंतु तू ही सांगितलेली ही परंपरा ही माझ्या बुद्धीला कळेल, पटेल, माझा त्याच्याविषयी श्रद्धा उत्पन्न होईल, विश्वास बसेल असं मात्र तू मला सांग की तू सूर्याला कधी उपदेश केला होता. त्यावेळेला परमात्मा सांगतात तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे पंडुसुता, हे पंडुपुत्र अर्जुना, तो विवस्वत तुझे होता. तो विवस्वत म्हणजे सूर्य ज्या वेळेला जन्माला आला म्हणजे ज्या वेळेला तो गुरुकुलामध्ये शिकायला गेला होता किंवा तो शिकत होता तो जे होता ते आम्ही नसो त्यावेळेला आम्ही नव्हतो. ऐशी चित्ता भ्रांती जरी अशी जर तुझ्या चित्तामध्ये भ्रांती म्हणजे तुझ्या चित्तामध्ये जर शंका असेल, संशय असेल की त्यावेळेला आम्ही नव्हतो, तरी तू गा हे नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली परिती न स्मरशी आपुली तू. तो सूर्य ज्या वेळेला होता त्यावेळेला आम्ही नव्हतो अशी जर तुझ्या चित्तामध्ये भ्रम असेल तर तू गा हे नेनसी. अर्जुना तुला याचं मात्र ज्ञान नाही. कोणतं, तुम्हा आम्हा बहुते जन्म गेले ती तुझे आणि आमचे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, पण त्या सगळ्यांचं ज्ञान मला आहे पण तुला मात्र नाही. मी नवीनच पाठाला आलो होतो पसायदानमध्ये, 4-5 दिवस झालेले होते मला पाठाला येऊन.
आणि बाबांनी विचारसागराच्या पाठामध्ये त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आईच्या उदरामध्ये गर्भ असतो तोपर्यंत त्याला सर्व स्मरणशक्ती असते. त्याने केलेले कर्म, त्याने आतापर्यंत केलेले कार्य, त्याची गती सगळं त्याला ज्ञान असतं. म्हणून तो तिथं विनंती करत असतो देवाला, एक वेळ करी या दुःखा वेगळे. मी ऐकलं, मी नवीन होतो, मला काही माहिती नव्हतं त्याच्याविषयी. मग मी बाबाला पाठातच प्रश्न विचारला होता, जर गर्भामध्ये असताना सर्व जर ज्ञान असतं तर मग बाहेर आल्याच्यानंतर ते ज्ञान विसरून का जातं? जर गर्भात असताना तर आपल्या सर्वांना ज्ञान होतं ना. मग आपण देवाला वचनही दिलं होतं, एक वेळ करी या दुःखा वेगळे, मग मी तुझं भजन करेल वगैरे सर्व ठीक आहे. पण बाहेर आल्याच्यानंतर हे स्मरण का नाही, याचं विस्मरण का झालं? त्यावेळेला बाबांनी उत्तर दिलं होतं की ज्या वेळेला दुःखाचा आघात भरपूर होतो ना त्यावेळेला जीव बेसूत पडतो आणि त्या अवस्थेमध्ये काय घडलं हे त्याला काही कळत नाही आणि कधी कधी स्मृतिभ्रंशसुद्धा होतो. म्हणून तर लोक कोमात जातात. मेमरी सगळी त्याची काय होते, मोकळी होऊन जाते, डिलीट होऊन जाते, स्मरणशक्ती राहत नाही. तसं ज्या वेळेला आपण आईच्या उदरातून बाहेर येत असतो ना त्यावेळेला त्याला एवढ्या वेदना होतात, त्या वेदनाच्या आघाताने त्याची स्मरणशक्ती जी आहे ही निघून जाते. हे बाबांनी सांगितलेलं उत्तर. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेत आणि प्रत्येक जन्माला आईच्या उदरातून बाहेर येत असताना ते झालेले क्लेश, ते झालेले दुःख, त्यामुळे तुझा स्मृतिभ्रंश झालेला आहे. पण माझा मात्र स्मृतिभ्रंश झालेला नाही ना. मला हे सगळं समजतं. मी तरी तू गाही नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुती गेली परी तिये न स्मरशी आपुली तू. तुझी आणि माझी जन्म पुष्कळ होऊन गेलेली आहेत, बहुती गेली, किती झाले सांगता येत नाही. परी तिये आपुली तू न स्मरशी, तुझे किती जन्म झालेत ते तुलाच मात्र कळत नाही. परंतु मी जेने जेने अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. तुला मात्र कळत नाही किती जन्म होऊन गेले, परंतु मी जेने जेने अवसरे ज्या ज्या वेळेला जे जे होऊन अवतरे जे जे स्वरूप मी घेतले, मग जसा प्रसंग असेल तसे तसे वेगवेगळे स्वरूप मी धारण केलेले आहेत. जसा जसा मी जन्म धारण केला, जे जो मी अवतार घेतला ते धनुर्धरा समस्तही स्मरे, मी मात्र ह्या संपूर्ण जन्माला जाणतो. अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा हे मला कळेल असं मात्र सांगा. आणि परमात्म्याने सांगायला सुरुवात केली, अर्जुना तो विवस्मत म्हणजे तो सूर्य ज्या वेळेला होता त्यावेळेला आम्ही नव्हतो अशी तुझ्या चित्तामध्ये शंका उत्पन्न होऊ देऊ नको. तो सूर्य ज्या वेळेला होता त्यावेळेला तूही होता आणि मीही होता. तुझे आणि माझे पुष्कळ जन्म पाठीमागं होऊन गेलेले आहेत, परंतु ते जन्मातलं ज्ञान तुला मात्र नाही, पण त्या संपूर्ण जन्माचं ज्ञान मला मात्र आहे. म्हणून मला हे संपूर्ण स्मरण होतं. पण मी जन्माला येतो म्हणजे मी विकारी होतो असं मात्र नाही. मी कसा आहे आणि कसा असतो याची परंपरा ज्ञानोबा भगवंत पुढील श्लोकातून सांगतात. अजोपि सन्न वेयात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया. अजोपि सन्नवेयात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अजहा अपि, मी जन्मरहित आहे. अव्ययात्मा, मी अविनाशी आहे. भूतानामी ईश्वरः अपि सन्, मी या संपूर्ण भूतांचा ईश्वर आहे तरी देखील स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय, स्वतःच्या प्रकृतीचा आश्रय घेऊन संभवामी आत्ममायया संभवामी, स्वतःच्या मायेनेच मी काय होतो, प्रगट होतो. म्हणजे मी अज आहे, जन्मरहित आहे, कुठल्याही प्रकारचा विकार माझ्या ठिकाणी नसतानासुद्धा मी सर्व या भूतांचा ईश्वर असताना देखील स्वतःच्याच मायेचा आश्रय घेऊन मी आविर्भूत होतो. ज्ञानोबारे सांगतात, हा उपाधी म्हणजे माझ्याच मायेची उपाधी धारण करून मी मात्र आविर्भूत होतो. नाही, विशेषण हे अज्ञानाला विशेषण आहे असं वाटतं. अज्ञानी जीव जे आहे त्यांना विशेषण वाटतं. उपाधी 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 विशिष्ट उपाधी म्हटलं तर केवल अद्वैत. उपाधी म्हटलं तर केवल अद्वैत. कारण उपाधी ही स्वतः वेगळी राहते आणि उपहिताचं ज्ञान करून देते. तशी ही उपाधीचा विचार करायला गेलो तर आपल्याला अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचं ज्ञान होईल.
आहे की नाही. मग हे वास्तव आहे का भगवान मायेचा आश्रय करून म्हणजे मायेशी संबंध करून काही हे कल्पितच आहे? जणू काही युवा आहे. हा जणू म्हणजे हे अध्यारोपाची भाषा आहे. अध्यारोप आहे. तेथही उपाधीचा ओथंबा, तेथही उपाधीचा ओथंबा घेऊन श्रुती उभविती जिभा, मग नामरूपाचा बडंबा करती वाया. ज्ञानोबरायांनी याचं स्पष्टीकरण पुढे वयामध्ये केलेलंच आहे. ही जी प्रकृती आहे ही परमात्म्याशी भिन्नही आहे आणि अभिन्नही आहे असंही म्हणता येत नाही. तिच्याविषयी काहीच बोलता येत नाही. अव्यक्त नामनी परमेश शक्ती रणादिविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधियैव माया या जगत सर्वमिदं प्रसूयते. आचार्याने विवेक चूडामणीमध्ये सांगितलं की ही जी प्रकृती आहे ही मात्र त्याच्याविषयी काही बोलताच येत नाही. काय श्लोक सांगितलं मी? अव्यक्त नामनी ही अव्यक्त स्वरूपाची आहे. परमेश शक्ती ही परमात्म्याची शक्ती आहे. अनादि अविद्या ही अनादि स्वरूपाची आहे. त्रिगुणात्मिका परा, 3 गुणाची साम्य अवस्थेलाच प्रकृती असं म्हटलेलं आहे. कार्यानुमेया, मग हिला जाणायचं कसं? सुधियैव माया, ही माया सुधियैव म्हणजे बुद्धिमान लोक कार्यावरून हिची मान्यता करतात. म्हणजे कार्य दिसतं ना मग हे मायेच आहे असं बुद्धिमान लोक मानतात. कार्यानुमेया सुधियैव माया, मग ही कार्यावरून जाणल्या जाते आणि ही संपूर्ण मायाच या जगत सर्वमिदं प्रसूयते. इदम जगत सर्वम, ही मायाच मात्र काय करते? प्रसृत करते. म्हणजे ही संपूर्ण हे जगत हे मायेने निर्माण केलेलं आहे. मग ती माया परमात्म्याची संग आहे का असंग आहे, भिन्न आहे का अभिन्न आहे, हिच्याविषयी काहीच बोलता येत नाही. सन्नाप्य सन्नापी उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नापी उभयात्मिकानो, सांगाप्य नंगापी उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा. ती परमात्म्याशी भिन्न आहे असंही म्हणता येत नाही, अभिन्न आहे असंही म्हणता येत नाही, परमात्म्याशी तिने संग केलेला आहे असंही म्हणता येत नाही, आणि निसंग आहे असंही म्हणता येत नाही. कारण निसंग म्हणावं तर जड ही कार्य कसं काय उत्पन्न करू शकतं, आणि असंग जर संगवान म्हणावं तर ते परमात्मा चैतन्य विकारी होऊन जाईल. मग त्याला संगही म्हणता येत नाही, असंगही म्हणता येत नाही, भिन्नही म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही. मग कसं आहे? अनिर्वचनीय रूपा, अनिर्वचनीय स्वरूपाची ही आहे. मग हिची निवृत्ती होणारच नाही का? तिसऱ्या श्लोकामध्ये आचार्य सांगतात शुद्ध अद्वय ब्रह्म विबोधनाशा. शुद्ध अद्वय ब्रह्म जे आहे ते मीच आहे, तोच माझा आत्मा आहे, ते माझं यथार्थ स्वरूप आहे असं ज्ञान झाल्याच्या नंतर शुद्ध अद्वय ब्रह्म विबोधनाशा, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार अपरोक्ष दृढ साक्षात्कार झाल्याच्या नंतर तिची मात्र निवृत्ती होते. कसं? सर्प भ्रम रज्जू विवेकतो यथा. रज्जूवरती सर्पाचा झालेला भ्रम, रज्जूच्या यथार्थ ज्ञानाने तो भ्रम निवृत्त होतो. तसा हा जो झालेला भ्रम आहे या भ्रमाची निवृत्ती आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराने होऊन जाते. जोपर्यंत आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत ही माया निवृत्त होत नाही. ज्ञाने विन एके उपाय करिशी जितुके ती गुंफिशी अधिके रुके ये. ज्ञानाव्यतिरिक्त या संसार चक्रातून किंवा या मायेची जेवढी जेवढी निवृत्ती करायला जाल तेवढी मात्र ही माया काय होते? आतमध्येच मनुष्याला टाकत जाते. जसं दलदल असते, जुन्या काळामध्ये पाऊस भरपूर पडत होता, आता ही फक्त कल्पना आहे. भरपूर पाऊस पडला की लोक पायी चालत असताना ती दलदल लक्षात येत नसायची, आणि त्याच्यामध्ये व्यक्ती फसला की त्याच्यातून बाहेर येण्याकरता तो जेवढा प्रयत्न करायचा तेवढा तो आतमध्ये जायचा. तसं ज्ञानाव्यतिरिक्त या मायाच्या चक्रातून जेवढा व्यक्ती बाहेर निघण्याकरता प्रयत्न करतो तेवढा तो मात्र आतमध्येच निघून जातो. आणि मायाचक्र कसं आहे पुढे 7व्या अध्यायामध्ये आपण विस्तारपूर्वक पाहणार आहोत. दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया. पण अशी असणारी माया ही परमात्म्याच्या ताब्यामध्ये आहे. म्हणून तर परमात्मा म्हणतात की ही माया कशी आहे? स्वाम प्रकृतीम अधिष्ठाय. ही परमात्म्याची मात्र शक्ती आहे, आणि त्या मायेचा परमात्मा अंगीकार करून या संपूर्ण जगताची निर्मिती करतो. ज्ञानोबा पुढे भाष्य करतो. ज्ञानोबा सांगतात म्हणून हे आघवे मागील मज आठवे मी अजूही परिसंभवे प्रकृती योगे. म्हणून हे आघवे, म्हणून म्हणजे का? कारण परमात्म्याने सांगितलं पाठीमागे की अर्जुना तो सूर्य ज्या वेळेला होता, विवस्वत ज्या वेळेला होता त्यावेळेला आम्ही नव्हतो, असा मात्र भ्रम तू मात्र करून घेऊ नकोस. तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, त्या संपूर्ण जन्माचं तुला ज्ञान नाही आहे, परंतु ते संपूर्ण जन्म जे आहेत मी स्मरे ते मला सगळं त्याचं ज्ञान आहे. म्हणून हे आघवे, हे संपूर्ण पाठीमागचं मला स्मरण असल्यामुळे आघवे मागील आघवे मज आठवे, पाठीमागचं जे घडलेलं आहे हे सगळं मात्र मला आठवतं. मी आजूही परिसंभवे प्रकृती योगे. मी अजन्म आहे परंतु प्रकृती योगे संभवे, परंतु मी प्रकृतीच्या योगाने म्हणजे प्रकृतीचा अंगीकार करून संभवे नामरूपाला मात्र येतो. पण नामरूपाला मी आलो म्हणजे माझ्यामध्ये काही विकार निर्माण होतो असं मात्र नाही.
माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई. माझे अव्ययत्व तरी न नशे, माझी अविनाशता मात्र न नशे, ती मात्र नष्ट होत नाही, त्याच्यामध्ये बिघाड कुठल्याही प्रकारचा होत नाही. परमात्मा कसा आहे? नामरूप रहित आहे. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. ते स्वरूप जे आहे, नही रंग नही रूप नही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुही रघुराया, असं असणारं ते परमतत्व ते अव्यय आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाश किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही. तरीसुद्धा होणे जाणे एक दिशे, त्याच्या ठिकाणी होणं म्हणजे जन्मणं आणि निघून जाणं, परमात्म्याचा आविर्भाव आणि परमात्म्याचा तिरोधाव म्हणजे त्याचं पृथ्वीलोकावरती येणं आणि पृथ्वीलोकातून आपली लीला संपून निघून जाणं, हे जे दिसतं ते कसं दिसतं? मायावसे माझ्याची ठाई प्रतिबिंबे, मायेच्या मुळे माझ्या ठिकाणी हे काय होतं? प्रतिबिंबित झाल्यासारखं वाटतं. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. माझी स्वतंत्रता जी आहे ती मात्र नष्ट होत नाही. जीवाची स्वतंत्रता, जीव ज्या वेळेला अविद्येचा अंगीकार करतो त्यावेळेला तो काय होतो? पराधीन होऊन जातो, परिच्छिन्न होऊन जातो, अल्पज्ञ होऊन जातो. पण परमात्मा ज्या वेळेला शुद्ध सत्वात्मक मायेची उपाधीचा अंगीकार करतात त्यावेळेला परमात्म्याची स्वतंत्रता मोडते असं मात्र नाही. ही जी माया आहे ही परमात्म्याच्या ताब्यामध्ये राहते. माया अविद्येच्या अधीन जीव जातो आणि परमात्मा या मायेला आपल्या ताब्यामध्ये ठेवतो. म्हणून जरी करता त्या मायेचा आश्रय केला तरीसुद्धा परमात्म्याची जी स्वतंत्रता आहे ती मात्र नष्ट होत नाही. परंतु जरी करता स्वतंत्रता नष्ट नाही झाली तरीसुद्धा कर्माधीन ऐसा आवडे, हा परमात्मा कर्माच्या अधीनी आहे असं सामान्य लोकांना मात्र तो वाटतो. ते सांगतात ना, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी. कर्माचा सिद्धांत अबाधित ठेवण्याकरता त्या ठिकाणी कर्माचा पुरस्कार त्या ठिकाणी केलेला आहे की कर्माने परमात्मा वनवासाला गेला, कर्मानेच त्या व्याधाने त्या भगवान श्रीकृष्णाला बाण मारला. ही कर्माची लोक संगती सांगतात. तो व्याध हा बाली होता म्हणतात. पाठीमागच्या जन्मामध्ये परमात्म्याने त्याला लपून आडवं उभं राहून बाण मारला का नाही, मग या जन्मामध्ये तोच वाली व्याध झाला आणि भगवान श्रीकृष्णाला त्यानेही लपून बाण मारला. हे कर्माचा सिद्धांत आहे असं लोक सांगतात. पण हा परमात्मा म्हणतात की मी जरी करता मायेचा अंगीकार केला तरीसुद्धा माझी स्वतंत्रता मात्र नष्ट होते असं मात्र नाही. पण कर्माधीन आहे असं सामान्य लोकांना वाटतो. कर्माधीन आहे, कर्माधीन ऐसा आवडे, हा परमात्मा कर्माच्या अधीन आहे असं तो वाटतो. कारण जन्माला आल्यापासून तर परमात्म्यानेही कुठं कर्माचा ऱ्हास केला किंवा कर्म ही जी परंपरा आहे हिला कुठं छेद केला असं मात्र नाही. तोही मी कर्मी काही साकडे काही माते, की कवने एक आरते, आचरे मी धर्माते मनशी जरी, तरी पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी, ऐशी सामुग्री माझ्या अंगी जानशी तू, मृत गुरुपुत्र आणिला तो तू अपवाडा देखिला, तूही मी उगला कर्मी वरते. तो सुद्धा परमात्मा सांगतात की मला काही प्राप्त करून घ्यायचं आहे किंवा माझ्यावरती काही संकट आहे म्हणून मी कर्माचं आचरण करतो असं मात्र नाही. केवळ फक्त लोकसंग्रहाकरता मी हे कर्म करत असतो म्हणून सामान्य लोकांना हा परमात्मा कर्माच्या अधीन आहे असं मात्र वाटतं. पण परमात्मा सांगतात कर्माधीन आहे असं वाटतं, पण ते कसं? तेही भ्रांती बुद्धी तरी घडे. भ्रांत बुद्धीमुळे हा परमात्मा कर्माच्या अधीन आहे असं वाटतं, एरवी तरी नाही. पण हा परमात्मा कर्माच्या अधीन आहे असं मात्र नाही. म्हणजे परमात्मा जरी त्यांनी या मायेचा अंगीकार केला तरी त्या परमात्म्याची स्वतंत्रता मात्र नष्ट होत नाही. आणि तो कर्माच्या अधीन जरी वाटत असला तर ते सामान्य लोकांना, ज्याची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे अशा लोकांना तो परमात्मा कर्माच्या अधीन आहे असं वाटतं. पण एरवी तो परमात्मा कर्माच्या अधीन आहे असं मात्र नाही. कसं? ज्ञानोबा सांगतात उदाहरण देऊन की एकच दिशे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे, तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जै अधिष्ठी, तै साकारपणे नटनटी कार्या लागी. एकच दिशे दुसरे, दर्पणाचे नि आधारे, एकच दुसरे दिसे, एरवी वस्तू विचारे काय दुजे आहे. ज्ञानोबराय प्रश्नार्थक चिन्ह आक्षेपार्थाने विचारतात, प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. एकची दर्पणाचे नि आधारे दुसरे दिसे. समोर आरसा ठेवल्याच्या नंतर त्या आरशाच्या समोर जर आपण जाऊन उभं राहिलो तर आपलंच बिंब प्रतिबिंब स्वरूपाने आपल्याला त्या आरशामध्ये दिसतं आणि आपल्याला असं वाटतं की समोर एक माणूस आहे की काय. ते माऊलीच्या मंदिरामध्ये नवीन आरसा बसवला होता ना त्या बारीमध्ये,
त्यावेळेला पहिल्यांदा मी गेलो तिकडे पलीकडे पाहिलं, म्हणलं पलीकडून कसं काय लाईन चालू झाली. आणि नंतर मग लक्षात आलं की तो आरसा बसवला आहे. पहिलं पाहिलं त्यावेळेला असं जाणवलं होतं. पण त्या विचार केल्याच्या नंतर मग असं कळतं की हे दुसरं नाही, हे काय आहे, आपलंच स्वरूप आहे, एकच दिसे. परंतु ज्यावेळेला आपण आरशाच्या समोर उभा असतो त्यावेळेला दर्पणाचे आधारे एकच दुसरे दिशे, त्या आरशाच्या आधाराने एकच असणारं बिंब, परंतु प्रतिबिंबाच्या माध्यमातून ते दुसरं दिसतं. पण विचार केल्याच्या नंतर एरवी वस्तू विचारे जर विचार जर केला, खरोखर पाहिलं तर दुजे आहे त्या आरशामध्ये काय दुसरं कोणी आहे का, नाही. तैसा अमूर्तची मी किरीटी, त्याप्रमाणे अर्जुना मी कसा आहे, अमूर्त स्वरूपाचा आहे. मी अजन्म आहे, परंतु अमूर्त आहे. तरीसुद्धा प्रकृती जे अधिष्ठी, ज्या वेळेला या प्रकृतीचा मी आश्रय करतो, त्या प्रकृतीचा अंगीकार करतो, त्यावेळेला कार्यालागी साकारपणे नट नटी, कार्यालागी म्हणजे कार्य करण्याकरता काय करतो, साकारपणाने म्हणजे आकार धारण करून नट नटी, ज्याप्रमाणे नट नटतो त्याप्रमाणे मी नटत असतो. एखादा नट एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्या राजाचा काय करतो, पात्र करतो आणि ते हुबेहूब जशास तसं तो करतो. पण त्याने ते पात्र केलं म्हणजे तो राजा असतो का, नाही. तेवढ्यापुरतं त्याने ते केलेलं आहे. तो नट जसा आपलं कार्य आपली भूमिका करण्याकरता हुबेहूब जशास तसं तो चित्र करतो आणि पाहणाऱ्या प्रेक्षकांना असं वाटतं की त्या काळातले शिवाजीराज हे साक्षात पुढे आले की काय, असं वाटतं पाहत असताना. पण व्यतिरिक्त त्यांचा जर विचार जर केला तर मात्र ते त्या स्वरूपाचे नसतात. तसं परमात्मा सांगतात, जरी करता या मायेचा आश्रय करून मी साकार झालो असलो तरीसुद्धा माझं जे यथार्थ जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड मात्र होत नाही. मग कार्यालागी कार्य करण्याकरता मी नटाप्रमाणे या उपाधीचा, या स्वरूपाचा, या देहाचा अंगीकार करत असतो. सूरकार्याचे निव्याजे भरोभरो येशी, देवांचं कार्य करण्याकरता मी अव्यक्त स्वरूपाचा असणारा सुद्धा व्यक्त स्वरूपाला येतो. परमात्मा का येतो त्याची परंपरा पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. का समवाय संबंध आहे का तादात्म्य संबंध आहे, कोणता संबंध आहे, कार्यकारण भाव संबंध आहे त्या विशेषण विशेष भाव संबंध आहे. आपल्याला प्रकृतीचा जेव्हा कोणता संबंध आहे, हां संबंधच नाही तर मग सांगू नका. जग कसं उत्पन्न झालं तर एकट्या ब्रह्मापासून त्याचा संबंध आहे, मग एकट्या ब्रह्माचा अविकारी परिणाम होतो असं म्हणा. मग हां म्हणायचं म्हणजे संबंध नाही, परंतु कार्यानुमेय हे जगदरूपी कार्य दिसतं तेव्हा त्या ब्रह्माचा संबंध हा प्रकृतीशी सांगावा लागतो. आणि तो संबंध कोणता आहे असं जर विचारा तर तो तादात्म्य संबंध आहे. आणि तोही तादात्म्य संबंध कोणता आहे, आध्यासिक तादात्म्य संबंध आहे. समवाय संबंध हा नित्य असतो, तो नाही. संयोग संबंध दोन सावयव पदार्थांचा होतो, ब्रह्म निरवयव आहे, संयोग संबंध नाही. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कार्यकारण भाव नाही आणि माया त्याला कधी विशेषण होत नाही, म्हणून विशेषण भाव संबंध पण नाही, कार्यकारण भाव संबंध नाही, नित्य समवाय संबंध नाही आणि संयोग संबंध पण नाही. मग मानायचाच झाला तर आध्यासिक तादात्म्य संबंध नाही का असं. परमात्म्याशी संबंध मानायचा झाला तर समवाय संबंधही मानता येत नाही, विशेषण विशेष भावही संबंध मानता येत नाही. मानायचाच जर झाला तर परमात्म्याशी या मायेचा आध्यासिक तादात्म्य संबंधच मानावा लागतो. आणि या मायेचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध ठेवूनच परमात्मा हे कार्य करण्याकरता पुढे आविर्भूत होतात. जरी करता तो आविर्भूत झाला, जरी करता त्यांनी देह धारण केला तरी त्याची स्वतंत्रता मात्र निघून जाते असं मात्र नाही. तो कर्माधीन आहे असं सामान्य लोकांना वाटतं, परंतु त्याचं ते वाटणं जसं एखाद्या नटाने भूमिका घ्यावी आणि तो नट आपली भूमिका उठवतो तसा हा अमूर्त असणारा परमात्मा, निर्गुण असणारा परमात्मा सगुण साकार होतो आणि आपली भूमिका निभावतो. तो निर्गुण असणारा परमात्मा सगुण साकार का होतो, कशाकरता हा जन्म धारण करतो, कशाकरता व्यक्त स्वरूपाला येतो, त्याची कारण परंपरा पुढे भगवंत स्वतः आपल्या स्वरूपातून सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव चोर महाराज की जय।